मित्रांनो, बीपीएड सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मध्ये गेल्या एका वर्षातील महत्त्वाचे करंट अफेअर्स विचारले जातात आणि त्यावरती आधारित एमसीक्यू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. आणि मला खात्री आहे जर तुमचं संपूर्ण करंट अफेअर्सचं प्रिपरेशन हे याच सिरीज मधून होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 99 पर्सेंटाईलची गरज पडते. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये बीपीएडच्या विद्यार्थ्यांसाठी 2 फेब्रुवारी पासून नवीन लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स आणि 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा तुम्हाला इथे दिल्या जातील. तर एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस इथे कव्हर केला जाईल आणि एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्तापासूनच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूट एमर्ज्ड ॲज द ओनली पब्लिक सेक्टर हॉस्पिटल इन इंडिया टू परफॉर्म 500 किडनी ट्रान्सप्लांट इन अ सिंगल इयर. तर भारतात एका वर्षात 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालय कोणते ठरले? ऑप्शन्स आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स दिल्ली, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड आणि फोर्टिस हॉस्पिटल मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबादने 2025 मध्ये 500 मूत्रपिंड प्रत्यारोपण पूर्ण केली, जे भारतातील सार्वजनिक रुग्णालयातील आतापर्यंतच्या सर्वाधिक शस्त्रक्रिया आहेत. हे गुजरात आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असून परवडणाऱ्या मूत्रपिंड प्रत्यारोपणात राष्ट्रीय पातळीवरती हे अग्रगण्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर अहमदाबाद. सो दिस इन्स्टिट्यूट completed 500 kidney transplant in 2025, the highest ever by a public hospital in India. It operates under the Gujarat Health Department and is a national leader in affordable renal transplantation. So the correct answer will be option B, Institute of Kidney Diseases and Research Center, Ahmedabad. Next question आहे, the Ayanur Amanur festival is mainly associated with which tribal community? अयनूर अमनूर उत्सव मुख्यत्वे कोणत्या आदिवासी समुदायाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत तोडा, कोटा, कुरुंबा आणि एरुला. तर विद्यार्थी मित्रांनो, अयनूर अमनूर उत्सव हा तमिळनाडूमधील निलगिरी पर्वत रांगामध्ये कोटा जमात साजरा करते आणि हा उत्सव त्यांच्या धार्मिक परंपरा आणि सामुदायिक ओळख दर्शवितो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, कोटा. So the Ayanur Amanur festival is celebrated by the Kota tribe in Nilgiris, Tamil Nadu, and the festival reflect their ritual traditions and community identity. So the correct answer will be option B, Kota. Next question आहे, ओरिशनिक हे मध्यम पल्ल्याचे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओरिशनिक is an intermediate range hypersonic ballistic missile is developed by which country? ऑप्शन्स आहेत जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स अँड रशिया. तर विद्यार्थी मित्रांनो, रशियाने 2025 मध्ये अण्वस्त्र सक्षम ओरिशनिक क्षेपणास्त्र सेवेत दाखल केले. याची मारक क्षमता ही 500 ते 5000 किलोमीटर असून याचा वेग मॅक 10 पर्यंत आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, रशिया. So this Russia inducted the nuclear capable Orishnik missile into active service in 2025. It has a range of 500 to 5500 km and can reach speeds up to Mach 10. So the correct answer is option D, Russia. Next question आहे, which district in Uttar Pradesh is a home to Purvanchal's first yarn processing plant? उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प उभारला जात आहे? ऑप्शन्स आहेत बालिया, वाराणसी, मिर्जापूर आणि भदोई. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वांचलचा पहिला सूत प्रक्रिया प्रकल्प मिर्जापूर येथे सुमारे 8 कोटी गुंतवणूक सोबत उभारला जात आहे. हा प्रकल्प एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मिर्जापूर ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सो द पूर्वांचल्स फर्स्ट yarn processing plant is being set up in Mirzapur with an investment of about 8 crore. It is expected to be completed by April 2026 to support the carpet industry. So the correct answer is option C, मिर्जापूर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जल्लीकट्टू हा पारंपरिक बैल नियंत्रणाचा खेळ प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? जल्लीकट्टू इज अ ट्रेडिशन बुल टेमिंग स्पोर्ट प्रायमरली सेलिब्रेटेड इन विच स्टेट? ऑप्शन्स आहेत झारखंड,
ओडिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडू सरकारने 3 जानेवारी 2026 रोजी पुडुकोट्टई जिल्ह्यात पहिल्या जल्लीकट्टू कार्यक्रमास मान्यता दिली. हा खेळ 2017 मध्ये सुधारित प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नियंत्रित केला जातो. त्यामुळे ऑप्शन डी तामिळनाडू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. The Tamil Nadu approved the first Jallikattu event of 2026 on 3rd of January at Pudukkottai district. The sport is regulated under the Prevention of Cruelty to Animal Act amended in 2017. So the correct answer is option D, Tamil Nadu. Next question आहे, where was Abhyuday Madhya Pradesh Growth Summit organized? Abhyuday Madhya Pradesh Growth Summit कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत ग्वाल्हेर, इंदोर, जबलपूर आणि उज्जैन. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्युदय मध्य प्रदेश ग्रोथ समिट ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आली आणि या परिषदेत सुमारे 25,000 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला आणि राज्यातील रोजगार निर्मितीवरती भर देण्यात आला. So the Abhyuday Madhya Pradesh Growth Summit was held in Gwalior with participation around 25,000 beneficiaries. It focused on investment-led employment generation across the state. So the correct answer is option A, Gwalior. Next question आहे, the Landstack and Glossary of Revenue Terms was launched under which program? Landstack आणि महसूल संज्ञांचा शब्दकोश कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत प्रधानमंत्री आवास योजना, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, नॅशनल लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट, भारत लँड इन्फॉर्मेशन सिस्टम. तर लँडस्टॅक हा डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम अंतर्गत सुरू करण्यात आला. यामध्ये GIS आधारित डिजिटल एकत्रीकरणाचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम. So this Landstack was launched under the Digital India Land Records Modernization Program to improve land governance. It uses GIS-based digital integration inspired by the global best practices. So the correct answer will be option B, Digital India Land Records Modernization Program. Next question आहे, who has been appointed as the chief coach of the Indian women's hockey team? भारतीय महिला हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स आहेत राजेंद्र सिंग, सियोड मॉरिन, हरेंद्र सिंग, मायकल नॉब्स. तर हॉकी इंडियाने 2026 मध्ये सियोड मॉरिन यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताला ऐतिहासिक 4थे स्थान मिळवून दिले होते. So Siod Morin was appointed chief coach in 2026 by Hockey India. He earlier guided India to historic 4th place at the Tokyo Olympic 2020. So the correct answer will be option B, Siod Morin. Next question आहे, the first Vande Bharat sleeper train is planned to operate between which two cities? पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? ऑप्शन्स आहेत दिल्ली मुंबई, गुवाहाटी हावरा, चेन्नई बेंगलुरू, पटना कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताची पहिले वंदे भारत स्लीपर ट्रेन गुवाहाटी ते हावडा दरम्यान धावणार आहे. 2025 मध्ये चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन सुरू होईल आणि यात सुमारे 823 प्रवासी प्रवास करू शकतील. सो द इंडियाज फर्स्ट वंदे भारत स्लीपर ट्रेन विल run between Guwahati and Howrah after completion of testing in 2025. It will carry around 823 passengers in 16 AC coaches. So the correct answer will be Guwahati and Howrah, option B. Next question आहे, the 3D printed automatic weather station project is led by which institute? 3D printed स्वयंचलित हवामान केंद्र प्रकल्पाचे नेतृत्व करणारी संस्था कोणती आहे? ऑप्शन्स आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र हा प्रकल्प 2000 कोटींच्या मिशन मौसम अंतर्गत IITM पुणे यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे. पहिली 3D प्रिंटेड स्वयंचलित हवामान केंद्र बसवणे फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. सो द प्रोजेक्ट इज लेड बाय IITM Pune under Mission Mausam worth 2,000 crore. The first 3D printed AWS installation will begin from February 2026. So the correct answer is option B, Indian Institute of Tropical Meteorology, Pune. पोपोकाटेपेटल ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यामध्ये होता तो कोणत्या देशात आहे? पोपोकाटेपेटल volcano was recently seen in news is located in which country? ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया, जापान, मलेशिया आणि मेक्सिको. तर पोपोकाटेपेटल ज्वालामुखी मध्य मेक्सिकोमध्ये मेक्सिको सिटी पासून सुमारे 72 किलोमीटर वरती आहे आणि हा 1519 पासून सतत उद्रेक होत असल्याने तो मेक्सिकोतील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे.
So this Popocatépetl volcano is located in the central Mexico, about 72 kilometers from Mexico City. It is one of Mexico's most active volcano, which is erupting repeatedly since 1519. So the correct answer is option D, Mexico. Next question is Standards Help Inform and Nurture Empowered Women scheme is an initiative of which organization? Standards Help Inform and नर्चर एम्पॉवर्ड वुमन म्हणजेच शाईन योजना कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, नीती आयोग आणि मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, शाईन योजना BIS ने 2026 मध्ये 79व्या स्थापना दिनानिमित्त सुरू केली. ही योजना मानके आणि गुणवत्ता विषयक शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश ठेवते. So the Shine scheme was launched by BIS during 79th Foundation Day in 2026. It aims to empower women through standard awareness and quality education. So the correct answer is option B, Bureau of Indian Standard. Next question आहे recently a new species of a midocatidid named Concephalus usmani was discovered in which region of India? अलीकडेच शोधण्यात आलेली कॉनसेफेलस उस्मानी ही नवीन मिडोकॅटिडिड प्रजाती भारतातील कोणत्या प्रदेशात आढळली? ऑप्शन्स आहेत वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाट, अंदमान आणि निकोबार आयलंड, जम्मू काश्मीर आणि ईस्टर्न घाट म्हणजेच पूर्व घाट. तर कॉनसेफेलस उस्मानी ही प्रजाती 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये शोधण्यात आली. कॅटिडिडेट्स टेटिगोनिडी कुटुंबातील असून जगभरात 8000 पेक्षा अधिक प्रजाती या अस्तित्वात आहेत. So the Concephalus usmani was discovered in Jammu and Kashmir in 2025. Catidates belong to a family Tetigonidae with over 8000 species worldwide. So the correct answer is option C, Jammu आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड इज नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क एस्टॅब्लिश्ड बाय विच मिनिस्ट्री? नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड ही राष्ट्रीय गुणवत्ता चौकट कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली आहे? ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स ही चौकट सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केली. 2025 पर्यंत 50,000हून अधिक आरोग्य संस्थांना NQAS प्रमाणपत्र मिळालेले आहे. सो दिस NQAS वॉज एस्टॅब्लिश्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ केअर क्वालिटी ॲज ऑफ 2025. Over 50,000 health facilities are NQAS certified. So the correct answer is option B, Ministry of Health and Family Welfare, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. Next question आहे which telescope of NASA recently discovered a new astronomical object named Cloud9? नासाच्या कोणत्या दुर्बिणीने Cloud9 नावाचा नवीन खगोलीय घटक शोधला आहे? स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप, रोमन स्पेस टेलिस्कोप, हबल स्पेस टेलिस्कोप आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. तर विद्यार्थी मित्रांनो, हबल स्पेस टेलिस्कोपने Cloud9 हा डार्क मॅटर प्रधान वायू ढग शोधला आहे. तो पृथ्वीपासून सुमारे 14 दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असून त्याचे डार्क मॅटर वजन सुमारे 5 अब्ज सूर्य समतुल्य आहे. So Hubble discovered Cloud9, a dark matter dominated gas cloud about 14 million light year away. It has an estimated dark matter mass of 5 billion solar masses. So the correct answer is option C, Hubble Space Telescope. Next question आहे Swadesh Darshan 2.0, Prashad and SASCI are the initiative of which ministry? तर स्वदेश दर्शन 2.0, प्रसाद आणि SASCI हे उपक्रम कोणत्या मंत्रालयाचे आहेत? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ टुरिझम पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कल्चर संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व उपक्रम शाश्वत पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाद्वारे राबवले जातात. 2024 मध्ये भारतात 20.5 दशलक्षाहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पर्यटन मंत्रालय. So these schemes are implemented by the Ministry of Tourism to boost sustainable tourism infrastructure. In 2024, India recorded over 20.5 million international tourist arrivals. So the correct answer is option A, Ministry of Tourism.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेरासिरुबिन ऑब्झर्वेटरी दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? वेरासिरुबिन वेधशाळा जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन आहे रशिया, जर्मनी, चीन आणि चिली. तर वेरासिरुबिन वेधशाळा चिलीमध्ये सेरोपॅचॉन पर्वतावरती 8,684 फूट उंचीवरती आहे. ही वेधशाळा डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि लघुग्रह निरीक्षणावरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे चिली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. So this Verasi Rubin Observatory is located in Chile on Cerro Pachon at 8,684 feet altitude. It focuses on dark matter, dark energy and asteroid tracking. So the correct answer is option D, Chile. Next question आहे, long range anti-ship missile is a hypersonic glide missile developed by which organization? लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल हे हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? ऑप्शन्स आहेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तर लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल हे स्वदेशी हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन संचलनात याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल is an indigenous hypersonic glide missile developed by DRDO. It was showcased at the Republic Day parade on 26th of January 2026. So the correct answer is option C, Defense Research and Development Organization, DRDO. Next question आहे, Leptobrachium somani and Leptobrachium macuca are recently seen in the news belong to which species? लेप्टोब्रॅकियम सुमानी आणि लेप्टोब्रॅकियम मॅक्युका या प्रजाती कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन्स आहेत स्पायडर, अँट, फ्रॉग आणि स्नेक, कोळी, मुंगी, बेडूक आणि साप. तर या प्रजाती अरुणाचल प्रदेशात SD बिजू यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी शोधल्या. हे बेडूक सुमारे 55 मिलीमीटर लांबीचे असून वनातील ओढ्यांजवळ आढळतात. त्यामुळे ऑप्शन सी बेडूक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दीज फ्रॉग स्पीसीज वेर डिस्कवर्ड इन अरुणाचल प्रदेश बाय रिसर्चर led by SD Biju. The frogs inhabit forest streams and are around 55 millimeter in a size. So the correct answer is option C, frog. Next question आहे, Grayslander loris that was recently seen in the news is mainly found in which region of India? Grayslander loris जो अलीकडेच बातम्यामध्ये होता भारतातील मुख्यत्वे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो? ऑप्शन्स आहेत नॉर्थ ईस्टर्न इंडिया, ईशान्य भारत, साऊदर्न इंडिया, दक्षिण भारत, छोटा नागपूर प्लेटू, छोटा नागपूर पठार आणि हिमालयाज. तर ग्रेसलँडर लोरिस प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये आढळतो. IUCN नुसार तो नियर थ्रेटन श्रेणीमध्ये सूचीबद्ध आहे. त्यामुळे ऑप्शन बी साऊदर्न इंडिया, दक्षिण भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस ग्रेसलँडर लोरिस इज फाउंड मेनली इन कर्नाटका, केरला, तमिळनाडू. इट इज लिस्टेड ॲज अ नियर थ्रेटन बाय द IUCN. द करेक्ट आन्सर इज साऊदर्न इंडिया, ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र BPED CET संदर्भात करंट अफेअर्स वरती आधारित महत्त्वाचे MCQ. ही सिरीज तुमची एक्झाम पर्यंत अशी सुरू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला आता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आमची जी लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जाणार आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स इथे अवेलेबल असणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमाचे अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जाणार आहेत. तर दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPED कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन असंच सुरू ठेवा. थँक्यू.